शहराच्या विकासाला आता एका दृष्टीने चालना मिळेल कारण की परवानगी जी आहे रस्त्याची अगोदर 6 मीटर होती ती 9 मीटरच्या जवळपास आता करण्यात येणार आहे. यापूर्वी सुद्धा मागणी केली होती, प्रस्ताव दिला होता, पण पूर्ण झाले काय सांगू? आपल्या बदलापूर शहरातील कुळगा बदलापूर नगर परिषद हद्दीतील सर्व 6 मीटरचे रस्ते 9 मीटर व्हावे यासाठी प्रस्ताव आपला आधीच गेला होता. जेव्हा मी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा मी त्यांच्याकडे माझ्या लेटर हेडवर पहिलं पत्र ह्याचंच दिलं की हा जो प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आम्ही पाठपुरावा करत होतो. आणि आज 5:59 बरोबर मला जिल्हाधिकारी साहेबांचा मेसेज माझ्या व्हॉट्सअपला आला आणि त्यांनी 6 मीटरचे रस्ते 9 मीटरला मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या शहरामध्ये जो 6 मीटरच्या रस्त्यांना जे मार्जिन कमी मिळत होतं ते आता 9 मीटरचे झाल्यानंतर त्यांना वाढीव TDR जो आहे तो मिळणार आहे आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि सर्वच रस्ते चांगल्या प्रकारे रुंद होऊन एक शहराला चांगल्या प्रकारची रस्त्यांना चांगले दिसतील रस्ते आपले. म्हणजे आता जसे जसे आपल्या ह्या बदलापूर शहरातल्या इमारती आहेत ज्या रिडेव्हलपमेंटला जातील तर प्रत्येक वेळेस प्लॅन पास करताना ते तिथल्या समोरचा रस्ता 9 मीटर व्हावा अशा प्रकारचं सगळ्यांना बंधनकारक असणार आहे. जेणेकरून तिथे त्यांना पार्किंगची सुविधा मिळणार आहे. रस्ते रुंद करण्याकरीन झाल्याने शहराच्या विकासामध्ये भरच पडणार आहे. म्हणजे जे जबरदस्तीने कुठे रस्ते रुंदीकरण करायला लागत होते ते होणार नाही तर ह्या कायद्याच्या तरतुदीनुसारच रस्ते रुंद होणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक इमारतधारकांना त्याचा विकासकांना त्याचा फायदाच होणार आहे असं आजच्या दिवशी सांगते. म्हणजे खरंच इतकं चांगलं वाटतंय की आपण जो पाठपुरावा करत होतो एक आपली कुळगाव बदलापूर नगर परिषद ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे जिला आहे 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याचं मंजुरी मिळालेली आहे. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार मॅडम, तसेच आपले जिल्हाधिकारी पांचाळ साहेब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी माझ्या आधी पाठपुरावा केला असे आपले कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी शहराच्या दृष्टिकोनातून आधीच म्हणजे मला काम सोपं जावं असं म्हणायला हरकत नाही की मला फक्त पाठपुरावा करायची गरज लागली. पहिलं सुरुवात तर त्यांनीच करून दिलेली. आपल्या नगरपालिकेतून पण प्रस्ताव गेलेले होते आणि त्या गोष्टींना लवकरात लवकर मंजुरी मिळाली आणि ह्याच्या पुढे आपल्या शहरातला विकास आराखडा खरंच वेगळ्या दृष्टिकोनातून तयार होईल असं वाटतं. म्हणजे रस्ते आपले चांगले रुंद झाले की आपल्या शहराला एक छान अशी दिशा मिळेल असं मला वाटतं. किती गरजेचा होता हा प्रस्ताव मंजूर होणं? कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील अनेक रस्ते हे 6 मीटर रुंदीचे होते. त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत खूप अडचणी तयार होत होत्या आणि भविष्यात देखील ट्रॅफिक समस्या असो किंवा इतर काही सुविधा असो नगरपालिकेला देण्यामध्ये देखील या ठिकाणी अडचणी येत होत्या. 6 मीटरचे रस्ते 9 मीटर झाल्यामुळे आज सन्माननीय आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांच्या व्हॉट्सअपवर बरोबर 6 वाजता मेसेज आला कलेक्टर साहेबांचा की 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्यासंदर्भात मी आदेश काढलाय. सर्वप्रथम मी या कामासाठी ज्यांनी कलेक्टर साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला ते आमचे सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर तेवढ्याच ताकदीनं नगरपालिकेमध्ये ठराव मांडून नगरपालिकेमध्ये ठराव मंजूर करून घेऊन त्या कलेक्टर साहेबांकडे परत एकदा पाठपुरावा करणाऱ्या आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताईंचं देखील या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. बदलापूरमध्ये अशा अनेक बिल्डिंग अशा होत्या की ज्यांची रिडेव्हलपमेंट 6 मीटर आणि 9 मीटरमुळे रखडली होती. अनेक सामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे आणि या 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद करण्याच्या ठरावामुळे रिडेव्हलपमेंटची मोठी अडचण दूर होऊन सामान्य नागरिकांना एक्स्ट्रा अतिरिक्त FSI मिळाल्यामुळे
त्यांना एक्स्ट्रा फायदा मिळणार आहे. निश्चितच ही गोष्ट बदलापूरच्या दृष्टीने अभिमानाची आहे आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा प्रकारचा निर्णय झालाय. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी आम्हाला की आपण जनतेप्रती काम करत राहा, 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा, ही जी आम्हाला त्यांनी आदेश दिलाय त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून सामान्य जनतेसाठी या ठिकाणी आम्ही हा जो काही आदेश आज आलेला आहे किंवा ज्याला GR म्हणता येईल तो या ठिकाणी मिळालेला निश्चितच बदलापूर शहरामध्ये ही आनंदाची लहर त्यामुळे आलेली आहे. धन्यवाद. आता काय सांगितलं कुळगाव बदलापूरच्या टाउन प्लॅनिंगच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. कुळगाव बदलापूर शहर एक टाउन प्लॅनिंग सुनियोजित असं शहर आहे. या शहरात एक प्रॉपर टाउन प्लॅनिंग आहे आणि साधारणपणे 40-50 वर्षापूर्वी ज्यावेळेला या शहराचे लेआउट पाडण्यात आले त्यावेळेला लेआउटमध्ये साधारणपणे 6 मीटरचे रस्ते म्हणजे 20 फुटाचे रस्ते त्या ठिकाणी देण्यात आले होते. या शहराची जशी जशी लोकसंख्या वाढली आणि या शहरामध्ये जशा जशा इमारती होत गेल्या तशा तशा त्या 6 मीटरच्या रस्त्याचे 9 मीटर रस्त्यामध्ये रूपांतरित करावं असं त्या ठिकाणी UDCPR मध्ये प्रोव्हिजन आली आणि त्या प्रोव्हिजनच्या दृष्टिकोनातून आम्ही यापूर्वी एक एक रस्ता त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला पाठवत होतो. साधारणपणे बदलापूर शहरातले आतापर्यंत 10 रस्ते हे 6 मीटरचे रस्ते 9 मीटर झाले. परंतु आमचे आमदार आदरणीय किसनराव कतोरे साहेब आणि आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांची संकल्पना होती की या शहरामध्ये एक एक प्रस्ताव जाण्यापेक्षा या संपूर्ण शहराचे 6 मीटरचे रस्ते तर 9 मीटर केले तर आम्हाला या शहराला खूप लाभ होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की या शहरामध्ये 6 मीटरच्या रस्त्याला ज्या सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत त्यांना 30 ते 40 वर्ष झालेले आहेत आणि या सगळ्या बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंट आलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये TDR ही संकल्पना खूप आवश्यक आहे. कारण त्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट तेव्हाच होऊ शकतं जेव्हा त्याला वाढीव FSI मिळेल. त्या ठिकाणी हाय स्टोरीड बिल्डिंग त्या ठिकाणी बांधता येईल. त्या अनुषंगानं आता 9 मीटर करण्याचा फायदा एक झालाय की 6 मीटर रस्त्याला TDR अलाउड नव्हता, आता 9 मीटर रस्त्याला TDR त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या बिल्डिंग ज्या त्या रिडेव्हलपमेंट निश्चितपणे होतील. जेवढ्या धोकादायक आहेत, मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, या सगळ्या त्या ठिकाणी रिडेव्हलप होतील. त्याच्यावर दुसरा फायदा असा होता की तुम्ही पाहिलं असेल बदलापूर शहरात की 6 मीटरच्या रस्त्याला लोकांच्या गाड्या बाहेर पार्क असतात. आता 9 मीटर झाल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या पण सुटेल. इंटरनल रोडवर सुद्धा 6 मीटर रस्त्याला बदलापूर शहरामध्ये दोन्ही ठिकाणी गाड्या पार्क असतात, लोकांना खूप त्रास होतो. आता 9 मीटर झाल्यामुळे 30 फूट झाल्यामुळे पार्किंगची समस्या पण त्या ठिकाणी निघेल. दुसरी महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता आम्ही आमची पुढची मागणी आमदार महोदयांची माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे एक मागणी असणार आहे की कल्याण डोंबिवली आणि ठाण्याच्या धर्तीवर आम्हाला आता 9 मीटर रस्त्याला आता 24 मीटर हाईटची परवानगी आहे ती 30 मीटर करण्यात यावी, जेणेकरून आम्हाला खाली स्टील पार्किंग सुद्धा प्रॉपर घेता येईल. कारण आता 7 माळे जरी केले तरी खाली स्टील पार्किंग जे मिळतं ते सफिशियंट मिळत नाही. आता आमची पुढची मागणी त्या दृष्टिकोनातून असणार आहे. त्याच्यामुळे कुळगाव बदलापूर शहराच्या इतिहासामध्ये अतिशय असा हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमदार साहेबांचं बदलापूर शहराच्या बाबतीमध्ये एक विजन आहे की हे शहर सुनियोजित शहर आहे, हे स्लम फ्री शहर आहे आणि या शहरामध्ये हाय स्टोरीड बिल्डिंग होणं, त्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंग करणं, या सगळ्या संकल्पना आता 9 मीटरमुळे त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये उतरणार आहेत. याच्यामुळे आमच्या कलेक्टर साहेबांकडे गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही प्रचंड पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो. आमच्या रुचिताताई घोरपडे, आमच्या आमदार किसनराव कतोरे साहेब यांनी श्रीकृष्ण पांचाळ साहेबांना गेल्या 2-3 महिन्यामध्ये प्रचंड या बाबतीमध्ये पाठपुरावा केला आणि आज त्या ठिकाणी चांगला दिवस आलाय आणि आज शहराचे सगळे रस्ते 6 मीटरचे 9 मीटर झालेत. मी शहरातल्या तमाम सगळ्या रहिवाशांना सांगू इच्छितो की आता खऱ्या अर्थाने एक रिडेव्हलपमेंटची पहाट या शहरामध्ये येणार आहे. त्याच्याबरोबर ज्यांचे प्लॉट वेकंट आहेत त्यांनाही आता त्या ठिकाणी निश्चितपणे लाभ होणार आहे. एक शहर बदलापूर शहर सुनियोजित होण्याच्या दृष्टिकोनातून हे एक नवं पाऊल आहे आणि या अनुषंगानं मी राज्य शासनाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय किसनराव कतोरे साहेबांची जी दूरदृष्टी आहे डेव्हलपमेंटची, ती बदलापूर शहर हे महाराष्ट्रातलं पहिलं शहर आहे की ज्याचे सगळे रस्ते 6 मीटरचे 9 मीटर झालेत. त्या अनुषंगानं हा फार महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले. अर्थात हा निर्णय आपण घेतला, मागणी आपण केल्याचा उल्लेख करताय, पण आता शिवसेनेचं म्हणणं असं आहे की हा प्रस्ताव आधीपासून आम्ही केलेला आहे आणि श्रेय हा आमचा आहे. आता त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात ठेवा, माननीय आमदार किसनराव कतोरे साहेबांनी साधारणपणे 1 ते 1.5 वर्षापूर्वीच नगरपालिकेच्या संपूर्ण टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची मिटिंग घेतली होती आणि त्या अनुषंगानं त्यावेळेला हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला होता. नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हा प्रस्ताव आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट मध्ये याची प्रोव्हिजन आहे, ही कलेक्टर साहेबांना त्याचे अधिकार आहेत. त्याच्यामुळे हा प्रस्ताव त्या ठिकाणी या निवडणुकीपूर्वी प्रस्ताव आमदार महोदयांनी मांडलेला होता. निवडणुकीनंतर आम्ही पहिल्या सभेमध्ये या बाबतीमध्ये आढावा बैठकीमध्ये 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्यासंदर्भात आदरणीय रुचिताताईंनी ठराव घेतला. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा केला. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, आता 3 दिवसापूर्वी कलेक्टर साहेब नगरपालिकेमध्ये SIRच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळेला सुद्धा आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी कलेक्टर साहेबांना तो विषय आवर्जून सांगितला की सर, आमचा एक प्रस्ताव तुमच्याकडे प्रलंबित आहे, तो प्रस्ताव तुम्ही तातडीने पाठवा. आज ते 3 ते 4 दिवस झाले कलेक्टर साहेब ज्यावेळेला व्हॉलीबॉलच्या ओपनिंगसाठी आले होते, त्याच्यानंतर आमदार महोदय सुद्धा कलेक्टर साहेबांशी बोलले आणि आज ही बातमी त्या ठिकाणी आलेली आहे.
त्याच्यामुळे याच्यामध्ये कुणाचं क्रेडिट नाही, याच्यामध्ये आमदार महोदयांचा पाठपुरावा, नगराध्यक्ष महोदयांचा पाठपुरावा आणि संपूर्ण बदलापूर शहरातल्या रहिवाशांचा पाठपुरावा हा याच्यामध्ये आहे. कुणी याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करू नये. बदलापूरच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय नगराध्यक्ष आमच्या रुचिताताई घोरपडे यांच्याकडे मोबाईलमध्ये SMS द्वारे कळाला. अतिशय बदलापूरच्या विकासासाठी हा फार मोठा निर्णय आहे आणि यासाठी वारंवार या महत्त्वाच्या विषयासाठी पाठपुरावा म्हणजे तोच की 6 मीटर रुंदीचे रस्ते असतील ते 9 मीटर रुंदीकरणाचे सरसकट शहरातील सरसकट. यापूर्वी देखील 6 मीटर रुंदीचे रस्ते 9 मीटरचे केले होते, परंतु ठराविक जर आपल्याला एखादा विषय जर आपण नमूद केला की XYZ या गल्लीपासून ते त्या गल्लीपर्यंत करावा, परंतु त्यासाठी काही जे विकासक आहेत त्यांना त्या ठिकाणी वैयक्तिक खर्च करावा लागत होता. परंतु आता तशी परिस्थिती नाहीये, कारण की पारदर्शक कारभारासाठी माननीय आमदार कथोरे साहेब हे वारंवार पाठपुरावा करत होते. 26 फेब्रुवारी 2026ला हे त्या ठिकाणी माननीय नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र प्राप्त झालं होतं. जरी ही बैठक 25 सप्टेंबर 2025ला जरी झाली असली तरी त्याबद्दल ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर एक पुन्हा एकदा ठराव करून आपण त्यामार्फत 26 फेब्रुवारीला आपण हे पत्र दिलं. पण त्यावेळेस निदर्शनास आलं होते की हे असा सिंगल रस्ता आपण जर कोणाची मागणी असेल तर त्याप्रमाणे करूया, पण आमदार साहेबांनी त्याचा कामामध्ये जो तगादा लावला नक्कीच हे त्याचं यश आहे आणि बदलापूरच्या विकासासाठी फार मोठा हे क्रांती करणारा निर्णय आहे. तो यासाठीच की अनेक जुन्या इमारती आहेत ज्या 30-30 वर्षापासून आहे त्यांचा पुनर्विकास हा जो खोळंबलेला होता की जुन्या ज्या इमारतीमध्ये राहणारी लोक आहेत त्यांची प्रत्येकाची मागणी असते की आम्हाला एक रूम वाढून मिळेल का, काही क्षेत्रफळ वाढून मिळेल का, परंतु ते विकासकाला परवडत नाही म्हणून ते मिळत नव्हतं. ते यासाठीच की त्याला TDR मिळत नव्हता, कारण की विकास आराखड्याचा जो DP प्लॅनचा त्यांचं जे नियमावली आहे त्यामध्ये 6 मीटरचे जे रस्ते आहेत त्याला TDR देता येत नव्हता. त्यामुळे 9 मीटरचे असल्यामुळे नक्कीच त्यासाठी त्यांना एक्स्ट्रा TDR मिळेल, FSI मध्ये भर होईल आणि त्यामुळे जे जुने जे फ्लॅट धारक असतील नक्कीच त्यांना त्याचा फायदा देता येऊ शकतो आणि हा बदलापूरच्या विकासासाठी खूप अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे. नक्कीच मी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील आणि आमदार कथोरे साहेब आणि नगराध्यक्षांचा मी खूप मनापासून त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण बदलापूरच्या विकासासाठी फार मोठा प्रयत्न करून आणि चांगला निर्णय या ठिकाणी मंजूर करून घेतला. विकासाच्या दृष्टीने उचललेला महत्त्वाचा असा हा निर्णय मानला जातो. कशा प्रकारे निश्चितपणे निवडणुकीच्या पूर्वी जी आश्वासनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेली होती आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता रुचिताताई घोरपडे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून पद भूषवत आहे, तर जी आश्वासन यापूर्वी जनतेला दिली आहेत ती पूर्ण करण्याचा सपाट आम्ही या ठिकाणी लावलेला आहे आणि निश्चितपणे एक आश्वासन पूर्ती आहे आणि या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये गावठाण असो किंवा इतर सर्व जागांमध्ये 6 मीटरच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी पुनर्विकास करताना जो FSI उपलब्ध असायला पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे पुनर्विकास रखडलेला होता. अनेक भागांमध्ये अक्षरशः नागरिक हवालदिल झाले, पण बिल्डिंग मोडकळीस आल्यात परंतु कोणी पुनर्विकासासाठी कुठला विकास त्या ठिकाणी पुढाकार घेत नाही. तर आज या निर्णयामुळे निश्चितपणे त्यांना दिलासा मिळालाय. बदलापूरकरांना निश्चितपणे एक आनंदाची बाब आहे. आज बदलापूरकरांना निश्चितपणे ज्या ज्या बिल्डिंग मोडकळीस आल्या आहेत त्या लवकरच त्या ठिकाणी पुनर्विकास होईल. त्यांना जी अपेक्षा असते ज्यावेळेला पुनर्विकासाला इमारत दिली जाते तेव्हा प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला मोठं घर मिळावं, तर त्यांचं घर आता आहे त्यापेक्षा मोठं घर मिळण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे. अनेक ठिकाणी इमारतींच्या जवळ फायर ब्रिगेडच्या गाड्या जात नाही, त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. तर ह्या निर्णयामुळे निश्चितपणे सुरक्षितता असो, नवीन इमारतींचा पुनर्विकास असो याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदरणीय आमदार साहेबांनी जो पुढाकार घेतला आहे, जो त्या ठिकाणी पाठपुरावा केला आहे, आदरणीय त्या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमने जो पाठपुरावा केला आहे निश्चितपणे त्याचं हे यश आहे. आणि हा पाठपुरावा कशा प्रकारे त्या ठिकाणी झाला, राज्य शासनाच्या तर त्या ठिकाणी पाठपुरावा झाला, त्यांनी कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा याचे साक्षीदार आम्ही आहोत. निश्चितपणे या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांचं आणि नगराध्यक्ष मॅडमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वच नगरसेवकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. निश्चितपणे या बाबीने बदलापूरकरांना दिलासा मिळालेला आहे हे या ठिकाणी सांगितलं.